नमस्कार. जोडी नंबर 1च्या या डॉक्टर स्पेशल मध्ये आपल्या साऱ्यांचं मनपूर्वक स्वागत. An apple a day keeps the doctor away. हे जर का खरं असेल तर डॉक्टरांच्या बायकोचं काय आणि डॉक्टरीन बाईंच्या नवऱ्यांचं काय आपण बघूया. आज आपल्याकडे आपण 2 जोड्या बोलवलेल्या आहेत. एक आहे अरेंज मॅरेज केलेलं कपल आणि एक लव्ह मॅरेज केलेली जोडी आणि हे चौघही डॉक्टर आहेत. तर मी पहिल्यांदा आमंत्रित करतो लव्ह मॅरेज केलेल्या जोडीला. या आपण. मी डॉक्टर हिरेन आंबेगावकर. आम्ही ॲनेस्थेटिस्ट आहे. आमचं नर्सिंग होम आहे किरानगर सांताक्रूजला. बर. आणि वी आर प्राऊड पेरेंट्स ऑफ ट्रिपलेट्स. आम्हाला तिळी आहेत. अरे वा. ध्रुव आणि निकिता. आपण. मी रेखा आंबेगावकर. लग्नाच्या अगोदर गुजराती होते पण आता महाराष्ट्राबरोबर लग्न केलेलं आहे मी. हरकत नाही. आणि मी गायनेकॉलॉजिस्ट आहे आणि मी कधी ॲपल खात नाही. गुड गुड. या या बसा. तुमचं सगळ्यांचं स्वागत. बसा बसा बसा. आणि आता मी आमंत्रित करतोय अरेंज मॅरेज केलेल्या जोडीला. या या डॉक्टर साहेब या या. आपण. मी डॉक्टर श्रीनिवास अंबिके. मी नेफ्रॉलॉजिस्ट आहे. नेफ्रॉलॉजिस्ट म्हणजे? नेफ्रॉलॉजिस्ट म्हणजे किडनी स्पेशालिस्ट. म्हणजे आपण डायलिसिस किडनी ट्रान्सप्लांट पेपरमधनं वाचतो ऐकतो बरंच. तर मी आय बेसिकली डील विथ ऑल दीज थिंग्स. बर बर बर. किडनी स्पेशालिस्ट. आणि मी पुण्यात प्रॅक्टिस करतो. बर. आम्हाला 2 लहान मुली आहेत. चिनार आणि कश्मीरा त्यांची नावं आहेत. या माझ्या मिसेस. आपण. मी मेधा अंबिके. मी चेस्ट स्पेशलिस्ट आहे. मी पुण्यात प्रॅक्टिस करते आणि माझं छोटंसं नर्सिंग होम आहे. अच्छा, स्वतःचं नर्सिंग होम आहे. अभिनंदन तुमचं. या या या. आमच्या कार्यक्रमात तुमचं स्वागत. बसा. तर आता सुरुवात करूया आपली पहिली फेरी. पण पहिली फेरी सुरुवात करण्याच्या आधी यांना जरा काहीतरी प्रश्न विचारूया. तुमचं लव्ह मॅरेज प्रेम व्यक्त करण्यात कोणी पुढाकार घेतला? कोणी कोणाला पहिल्यांदा सांगितलं का सांगावं लागलं नाही? काय झालं? मी सांगितलं. एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, 4दा सांगितलं. मग शेवटी हो बोलली. मग 3दा धीर नाही खचला? 4था नसेल 5दा विचारलं असतं. अच्छा, मी विचारत मी शेवटी त्यांना हो म्हणावंच लागलं असतं. अच्छा, जे ते नाही म्हणले तोपर्यंत तुम्ही विचारणार होतात. अच्छा अच्छा अच्छा. पण मला एक सांगा, तुम्हाला दोघांनाही प्रोफेशनमुळे वेळ मिळत नसेल हे तर मान्यच आहे. पण दिवाळी, दसरा, पाडवा अशा स्पेशल वेळेला घरातल्या गोष्टी आणायच्या असतात, खरेदी करायची असते, त्या तुम्ही एकट्या करता का डॉक्टरना घेऊन जाता? बरोबर येतात माझ्या बरोबर. आग्रह करायला लागत नाही? नाही नाही. हट्ट करायला लागत नाही? अजिबात नाही. भांडण होत नाही? होतं पण खूप नाही. एक दोनदा सांगितलं की येतात. काही कारण सांगत नाहीत? नाही नाही. अच्छा अच्छा. वा वा, सद्गुणी नवरा आहे तुमचा. मला एक सांगा डॉक्टर, लग्नानंतर हनीमूनला तुम्ही कुठे गेला होतात आणि त्यावेळेला काही विशेष काही घडलं होतं हनीमूनला? लग्नानंतर आम्ही महाबळेश्वरला गेलो होतो हनीमूनला. आणि विशेष काही नव्हतं घडलेलं. हनीमून झाला तेवढंच विशेष. बरं, लग्नानंतर तुम्हाला लगेच जायला मिळालं का तुमच्या काही प्रोफेशनल असाइनमेंट्समुळे प्रोलॉंग हनीमून होता, काही दिवसांनी आणि जायला लागलं? काय झालं? लग्नानंतर म्हणजे मी मस्कतला होतो आणि मध्ये सुट्टी घेऊन आलो होतो लग्नासाठी. हो, लग्नासाठी. बरं. आणि मग नॅचरली लग्नानंतर लगेचच हनीमूनला जाऊन कारण की मला परत जॉईन व्हायचं होतं. मस्कतला जायचं की हनीमूनला? ती जास्त चांगली जागा आहे. तिला व्हिसा मिळालेला नव्हता ना. अच्छा अच्छा. त्यामुळे मी सिंगल व्हिसावरती गेलो होतो. मग मॅरिड व्हिसा करता अप्लाय केलं आणि मग ती साधारणपणे मग तुम्ही मस्कतला आलात? नंतर मस्कतमध्ये जॉईन केलं. किती दिवसांनी? 4 महिन्यांनी. 4 महिने? 4 महिन्यांनंतर. मधू इथे चंद्र तिथे असं. ठीक आहे, तर आता सुरुवात करूया आपल्या पहिल्या फेरीला. आमच्या पहिल्या फेरीचं नाव आहे डार्लिंग डार्लिंग. डार्लिंग डार्लिंग नावावरनं घाबरून जाऊ नकास. फेरी साधी आहे. ह्याच्यात तुम्हाला एकमेकांबद्दल किती माहिती आहे, म्हणजे एकमेकांच्या बरोबर सूर किती जुळलेले तेवढंच आम्हाला बघायचं आहे. आम्ही 3-3 प्रश्न प्रत्येकाला विचारले होते. तुमच्याबद्दलच्या प्रश्नांची उत्तरं तुमच्याकडनं हवेत आणि तुम्हाला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं यांच्याकडनं हवेत. सुरू करूया. पहिल्यांदा तुम्हाला प्रश्न विचारतो. तुमच्या दोघांच्या मिळून आवडत्या घराची कल्पना काय? म्हणजे बंगला, फ्लॅट, फार्म हाऊस, काय? बंगलो. बरोबर आहे ना? बंगलो. बरोबर आहे उत्तर यांचं. बरं, यांना कोणत्या प्रकारच्या घड्याळाचा पट्टा जास्त आवडतो? प्लेन लेदर स्ट्रॅप. मेटॅलिक. त्यांनी मेटॅलिक असं लिहिलेलं आहे. हे काय, आमचं इथे पाठी खुशी मीटर आहे. तुम्ही बरोबर उत्तर दिलं की त्यांना आनंद होतो, पण आत्ता उत्तर चुकलेलं आहे. तिसरा प्रश्न आहे की त्यांनी तुम्हाला दिलेलं पहिलं गिफ्ट काय होतं? कॅडबरी मिल्क चॉकलेट.
जास्त चुकलं नाही माझं उत्तर. काय जास्त दिलं तुम्ही? असं लिहिलं की गुलाब? कारण पुढे काय लिहिलंय मी ते बरोबर आहे. पुढे असं आहे की त्या आणखीन काही घ्यायची ऐपत नव्हती असं ह्यांनी लिहिलंय. गुलाब आणि कॅडबरी जास्त फरक नाहीये. गुलाब आणि कॅडबरी जास्त फरक नाहीये असं कसं होईल? मला एक सांगा, यांच्या आवडीचं जुनं गाणं कुठलं? आवडीचं गाणं असं गाणं बिणं म्हणायला काही वेळ मिळत नाही तसं. नाही, म्हणायला कशाला पाहिजे, ऐकायला आवडतं कुठलं? ऐकायला मला असं वाटतंय चलती का नाम गाडी, हाल कैसा है जनाब का. खरंच सांगितलं नाही तुम्ही त्यांना? अजिबात. उत्तर बरोबर आहे तुमचं. तेच लिहिलंय त्यांनी पण खूप विचार करून लिहिलंय असं मला वाटतं. यांच्या आवडीचा गोड पदार्थ? श्रीखंड. लगेच कळलं, म्हणजे अगदी कन्फर्म आवडीचा आहे का? बरं, यांचे आवडते लेखक कोण? फार काही वाचत नाही पण पु ल देशपांडे. फार काही माहित नाही पण उत्तर बरोबर आहे. फार काही वाचत नाही पण उत्तर बरोबर आहे. तिन्ही उत्तरं बरोबर आहेत तुमची. तुम्हाला यांच्याबरोबर कुठे जायला आवडेल फिरायला? गोवा. करेक्ट. पण तुम्ही लिहिलेलं नाही ना. सीसाइड रिसॉर्ट. पण सीसाइड रिसॉर्ट म्हणजे कुठेही जगात असू शकतो सीसाइड रिसॉर्ट. जागा स्पेसिफाय केलेली नव्हती. म्हणून काय झालं? त्यांनी गोवा सांगितलेलं आहे. मी आमच्या नियमानुसार तुमचं उत्तर बरोबर आहे असं मी म्हणू शकत नाही. एनिवे, तुमच्या दोघांच्या भांडणाचा विषय काय असतो? खरं सांगू, माझं खाणं. आता मी काय बोलू सांगा? त्यांनी लिहिलंय मुलं. दाखवा. ते तिकडे खुशी मीटर गम मीटर झालंय त्याचं एकदम. त्यांचं आवडतं परफ्यूम कुठलं? पॉइझन. पॉइझन. मला वाटलं स्पिरिट तरी म्हणतील. काय करायचं? 0. तिन्ही उत्तरं चुकलेली आहेत तुमची. तिन्ही उत्तरं चुकलेली आहेत. यांचा आवडता चित्रपट कोणता? चलती का नाम गाडी. जुना झाला आता तो खूप. बरं, नवीन सांगा. चला आणखी एक चान्स. लगान. बरोबर आहे ना? बरोबर. पण ह्याचे मार्क नाही मिळणार. फक्त मी तुम्हाला उत्तर द्यायला सांगितलं कारण एक उत्तर तुम्ही दिलेलं होतं. पण पुढचा प्रश्न तुम्हाला तुमच्या म्हणजे तुम्ही त्यांना दिलेली पहिली भेट वस्तू कोणती आणि जी आवडती आहे? पहिली नसली तरी चालेल पण खूप आवडती भेट वस्तू. आधी दिली आहे का नाही हे आठवावं लागेल, मग त्यातली कुठली आवडती असेल. फार महत्वाची गोष्ट दिली. गोड मुली दिली आहेत 2. हे उत्तर चुकलेलं आहे. दुसरंही उत्तर चुकलेलं आहे तुमचं. पैठणी दिलीत तुम्ही त्यांना. अच्छा. आणि एवढं देऊन विसरता तुम्ही? अहो, त्या विसरत नाहीत, तुम्ही विसरता. यांचं आवडतं मासिक कुठलं, मॅगझिन कुठलं? मराठी दिलंय का? कुठल्या भाषेतलं? इंग्रजीतलं सांगा, मराठीतलं सांगा आणि कुठली भाषा येत असेल तर त्यातलं सांगा. नाही, तिसरं उत्तरही चुकलेलं आहे. त्यांनी असं लिहिलंय की नॅशनल जिओग्राफिक. अच्छा, माहिती होतं. मग आधी सांगायचं ना. माहिती होतं. तर याच बरोबर आपली डार्लिंग ही फेरी संपलेली आहे. आता जरा गुण बघूया. लव्ह मॅरेज जोडीला मिळत आहेत 10 गुण आणि अरेंज मॅरेज जोडीला मिळत आहेत 30 गुण. म्हणजे पहिली फेरी यांनी जिंकलेली आहे. आणि ही फेरी जिंकल्याबद्दल त्यांना मिळत आहे विवा पश्चिम हॉटेल वरळी यांच्याकडून 1000 रुपयाचं गिफ्ट वाउचर. अभिनंदन. आणि ही फेरी न जिंकल्याबद्दल तुम्हाला मिळत आहे विवा पश्चिम कडूनच पण 500 रुपयाचं गिफ्ट वाउचर. गम्मन जपनमध्ये तुम्हाला माहितीच आहे आपण 2 खेळ खेळतो. काय आहे, आपल्या साऱ्यांच्या हातात एक लहान मूल दडलेलं असतं. त्याला फक्त 1 मिनिटासाठी इथे आणायचं आणि हा खेळ खेळायचा आहे. हा इथे बाहुला ठेवलेला आहे, तो बॉल समोर ठेवलेला आहे. पत्नीनी त्या सर्कलमध्ये उभं राहायचं आणि त्या बॉलनी हा बाहुला पाडायचा प्रयत्न करायचा. 1 मिनिटात जितक्या जास्ती वेळा हा पडेल ती टीम जिंकेल. चालू करूया. पहिल्यांदा मी आमंत्रित करतो या लव्ह मॅरेज कपल. आणि तुम्ही विकेट कीपर म्हणून उभं राहायचं आहे. बाहुल्याची पोझिशन चेंज झाली तर परत ठेवायचा, बॉल अडवायचा, परत त्यांच्याकडे द्यायचा. तुमची वेळ सुरू होतीये आत्ता. चेहऱ्याला लागला पाहिजे. अरे वा, एकदा लागलेला आहे, 2दा लागलेला आहे. वा, नेम चांगला आहे तुमचं. काय खरं नाही, नेम चांगला आहे तुमचा. 3दा लागलेला आहे. 3 वेळा
4 वेळा तुम्ही घरी कसं काय स्वतःला वाचवता देवताळे? 4 वेळा लागलाय. नाही 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 नाही, हे घ्या. 4 वेळा लागलेला आहे. 30 मिनिट 30 सेकंद झालेले आहेत. 5 वेळा लागलेला आहे. 6. अरे बाप रे, सॉलिड नेम आहे, सॉलिड नेम आहे. 7 वेळा लागलेला आहे. 8. अरे बाप रे, 8 वेळा लागलेला आहे. 50 सेकंद झालेले आहेत. 9 वेळा लागलेला आहे. 10 वेळा लागलेला आहे आणि तुमची वेळ संपलेली आहे. अनिल कुंबळे 10 out of 10. 10 out of 10 अनिल कुंबळे. या आता तुमची पाळी आहे. या तुमची वेळ चालू होतीये आत्ता. अरे वा, लागलेला आहे. घ्या. अरे बापरे, दुसऱ्यांदा लागलेला आहे. पोचत नाही जरा जोरानी. यांना विचारा यांनी काय केलं होतं सांगा त्यांना. समजून मार. अरे नवरा समजून मारायचं, मग सोपं आहे, लवकर मारा. अरे अरे रे, अजून लागत नाहीये. अरे अर्धा मिनिट झालेला आहे. तिसऱ्यांदा लागलेला आहे. फायनली लागलेला आहे. परत लागलेला आहे. चौथ्यांदा लागलेला आहे. चला चला, घाई करा. 40 सेकंद झालेले आहेत. नाही. अरे 5व्यांदा लागलेला आहे. कमाल झाली. अरे इकडे कुठे? 5 सेकंद झाले. 4, 3, 2, 1. तुमची वेळ संपलेली आहे. पहिला खेळ जिंकलेला आहे लव्ह मॅरेज जोडीने, म्हणजेच त्यांना मिळालेले आहेत 20 गुण. आता चालू करूया आपला दुसरा खेळ. इथे काही टेनिस बॉल्स ठेवलेले आहेत, मध्ये हा कंटेनर ठेवलेला आहे. करायचं एवढंच आहे की पतिराजांनी तिथे उभं राहायचंय, पत्नीनी इथे उभं राहायचंय. तुम्ही तिकडनं एक टेनिस बॉल यांच्याकडे टाकायचा आहे आणि यांनी तो कंटेनरमध्ये टाकायचा आहे. जितके जास्त बॉल कंटेनरमध्ये राहतील ते लोक जिंकले. चालू करूया. यासाठी मिळणार आहे 1 मिनिट. चला, पहिल्यांदा लव्ह मॅरेज जोडी या. आणि थांबा, आधी वाकू नका. तुमची वेळ सुरू होतीये आत्ता. चालू करा. एक, 2, आत्ता 2, 3, 4, 5, 6, 7. अरे बापरे. 8, 9, 10, 11, 12, 13, 14. अरे 13. अर्ध मिनिट संपलेलं आहे. 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27. वेळ संपलेली आहे. आणि आता पाळी तुमची आहे. 27 चेंडू इथे आलेले आहेत. आता तुम्ही खेळायचंय. या. चला बघूया तुम्ही किती टाकताय ते. 1 मिनिट. चालू करूया. तुमची वेळ सुरू होते आत्ता. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. अरे वा. 11, 12, 13, 14, 15, 16, 17. अर्ध मिनिट संपलेला आहे. 18, 19, 20, 21, 22, 23, 24. 10 सेकंद राहिलेत. 25, 26, 27, 28, 29. वेळ संपलेली आहे.
29, 28. काय झाला का? नाही नाही टाय नाही झाला, तुम्ही जिंकलाय. त्यांना काय विचारता टाय झाला का? तुम्ही जिंकलेला मला आहात. वाटलं त्यांनी पण 29 टाकले. नाही 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 जिंकलेले आहात तुम्ही. पण आता तुमचे 20 पॉईंट झालेले आहेत, तुमचेही 20 पॉईंट झालेले आहेत. आता काय करायचं? एक काम करूया, माझ्याकडे 2 बक्षीस आहेत. आता 2 बक्षिसांच्या 2 चिठ्ठ्या टाकाव्या लागतील. यातली कुठली एक चिठ्ठी तुम्ही उचला. भाऊ, आपली दुसरी फेरी इथे संपलेली आहे. दुसऱ्या फेरीत जरी गुण समान असले तरी आत्तापर्यंतचे गुण बघूया. लव्ह मॅरेज जोडी आहे 30 गुणांवर आणि अरेंज मॅरेज जोडी आहे 50 गुणांवर. म्हणजे हे आघाडीवर आहेत. आम्हाला अतिशय आनंद होतोय. आम्हाला तिसरी फेरी सुरू करताना खुशी मीटरलाही आनंद झालेला आहे, दिसतोय आपल्याला. तर आमची तिसरी फेरी आहे विंडो शॉपिंग. विंडो शॉपिंग म्हणजे इथे तुम्हाला 3 याद्या दिसतील. प्रत्येक याद्यात 5 गोष्टी असतील. त्यातल्या कुठल्याही तुमच्या आवडीच्या 2 तुम्ही या पेपरवर लिहू शकता, म्हणजेच खरेदी करू शकता. पहिल्यांदा पतिराजांची पाळी आहे, नंतर पत्नी त्या येऊन बसतील. तर आपण खेळायला सुरुवात करूया. पहिल्यांदा तुम्ही या, पण तुम्ही इथे बसायचं. तुम्ही त्या याद्या बघायच्या ना, या. खरेदी करून मिळणार का परत? खरेदी करून मिळणार की नाही ते आपण नंतर बघूया. नंतर म्हणजे तुम्ही एकूण 6 गोष्टी या पेपरवर लिहिणार आहात. तुम्ही एकूण 6 गोष्टी लिहाल आणि त्यातल्या एकत्र जेवढ्या येतील तितके गुण मिळतील. बसा, सुरू करूया विंडो शॉपिंग. एक मिनिट आधी लिहायला सुरुवात नाही करायची. आधी एक तुम्हाला यादी दिसेल, नंतर मी तुम्हाला 10 सेकंद देईन, त्याच्यात 2 गोष्टी लिहायच्या आहेत. आपण बघूया पहिली यादी. विंडो शॉपिंग. कपाट, खुर्ची, रेडिओ, टीव्ही आणि गॅस. तुमची वेळ सुरू होते आत्ता. यातल्या कुठल्याही 2 गोष्टी तुम्ही लिहायच्या आहेत. तुम्ही इकडे बघायचं नाहीये. आणि झालं लिहून, वेळ संपलेली आहे, वेळ संपलेली आहे. दुसरी यादी, विंडो शॉपिंगची दुसरी यादी. मोत्यांची माळ, पाचूची अंगठी, क्रेडिट कार्ड, इम्पोर्टेड कार आणि क्लब मेंबरशिप. तुमचा वेळ सुरू होतोय आत्ता. काय लक्षात आहे ना काय काय होतं ते? त्यातले कुठले 2च घ्यायचे ना, 2पेक्षा जास्त नाही. तुमची वेळ संपलेली आहे, संपलेली आहे. तिसरी यादी लिहू नका डॉक्टर साहेब, वेळ संपली आहे. तिसरी यादी विंडो शॉपिंग. चाकू, सुरी, शॉपिंग बोर्ड, हेअर रोलर, हेअर डाय आणि हेअर स्प्रे. यातल्या कुठल्याही 2 गोष्टी. वेळ सुरू झाली तुमची. आणि आता तुमची वेळ संपलेली आहे. द्या आपापली कार्ड माझ्याकडे द्या. या, आता आपली पाळी आहे. पण त्यांचं होईपर्यंत तुम्ही प्लीज इथे बसायचंय. बसा. तुम्हाला नियम माहिती आहेत, परत सांगायची गरज नाही. तर आपण बघूया पहिली यादी विंडो शॉपिंगची. विंडो शॉपिंग पहिली यादी आहे. कपाट, खुर्ची, रेडिओ, टीव्ही, गॅस. वेळ सुरू झालेली आहे तुमची. तुमची वेळ आता संपलेली आहे. बघूया दुसरी यादी. मोत्यांची माळ, पाचूची अंगठी, क्रेडिट कार्ड, इम्पोर्टेड कार, क्लब मेंबरशिप. तुमची वेळ सुरू होते आत्ता. तुमची वेळ संपलेली आहे, वेळ संपलेली आहे, वेळ संपलेली आहे. तिसरी यादी विंडो शॉपिंगची. चाकू, सुरी, शॉपिंग बोर्ड, हेअर रोलर, हेअर डाय, हेअर स्प्रे. तुमची वेळ सुरू होते आत्ता. काय काय लिहिलं आठवा. या काय काय लिहिणार आहेत ते बघा. आता बघूया काय होतं ते. अरे वा, झालेलं आहे. तुमची वेळ संपलेली आहे, वेळ संपलेली आहे. द्या, या बघूया. हा बघूया बघूया. तेच, मी काही केमिस्ट नाही. बघूया पण वाचता येतं का. तुम्ही लिहिलंय टीव्ही आणि गॅस. तुम्ही लिहिलंय टीव्ही आणि कबर्ड. एक उत्तर बरोबर आहे. तुम्हाला 20 पॉईंट मिळालेले आहेत. आता बघूया तुम्ही काय लिहिलंय. पतिराजांनी लिहिलंय तुमच्या टीव्ही आणि रेडिओ. तुम्ही पण तेच लिहिलंय ना, टीव्ही आणि रेडिओ. तुमची दोन्ही उत्तरं बरोबर आहेत. 40 गुण मिळालेले आहेत. तुम्ही लिहिलेलं आहे इम्पोर्टेड कार आणि क्लब मेंबरशिप. त्यांनी पण तेच लिहिलं आहे, इम्पोर्टेड कार आणि क्लब मेंबरशिप. 40 गुण मिळालेले आहेत. तुम्ही लिहिलंय क्लब मेंबरशिप आणि मोत्यांचं गळ्यातलं. मला वाटतं
तुम्ही लिहिलंय इम्पोर्टेड कार आणि क्लब मेंबरशिप, म्हणजे एक उत्तर बरोबर आहे. 20 गुण मिळालेले आहेत तुम्हाला. आता शेवटचं तुम्ही लिहिलंय हेअर डाय आणि चाकू सुरी, त्यांनी लिहिलंय स्प्रे आणि चाकू सुरी, म्हणजे परत एक उत्तर बरोबर आहे. चाकू सुरी. तिसरी राऊंड आता संपलेली आहे. आजचा खेळ संपलेला आहे. तेव्हा स्कोर बघूया काय होत आहेत ते. लव्ह मॅरेज जोडीचे आहेत 110 अंक आणि अरेंज मॅरेज जोडीचे आहेत 130 अंक. म्हणजे आजची जोडी नंबर 1 आहे, अरेंज मॅरेजची जोडी. या 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 इकडे या. अभिनंदन अभिनंदन. तुम्ही पण इकडे या.